साईबाबा रोडवरती आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचं ऑफिस आहे महापालिकेचं. त्याच्या बाजूला बेस वसाहत आहे. त्या बेस वसाहतीमध्ये एन ब्लॉकमध्ये पहिल्या माळ्यावरती आज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान अचानक आग लागली. घरामध्ये कोणी नव्हतं. त्या घरातले राहणारे BSTचे कर्मचारी एक 1.5 वर्षापूर्वी निधन पावले होते. त्यांची मुलं राहत होती, पण सुदैवाने ते कोण घरात नव्हते. हा मुलगा त्यांचा देवेश तो बाहेर काहीतरी आणायला गेलेला होता. तेवढ्यात आग लागल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब फायर ब्रिगेडला बोलवलं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची फायर ब्रिगेड 10 ते 15 मिनटामध्ये त्यांनी रिस्पॉन्स देऊन या ठिकाणी आले आणि त्या आगीवरती कंट्रोल केला. म्हणजे विशेष म्हणजे ती आग भडकत चाललेली होती आणि बाजूच्या सगळ्या अख्ख्या इमारतीमध्ये सगळ्या रहिवाशांना त्यांनी खाली उतरवलं आणि त्या आगीवरती नियंत्रण त्यांना मिळवता येत नाही. कारण एवढी आग भडकलेली होती की पाठीमागून सुद्धा ज्वाळा बाहेर पडत होत्या, पुढूनही ज्वाळा बाहेर येत होत्या. पण त्यांनी शिताफीने त्या आग कंट्रोल करून गॅस सिलेंडर त्यांचा तो होता, तो लिकेज होता आणि तो प्रचंड गरम झालेला होता. कधी स्फोट होऊ शकतो असं त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तो सिलेंडर उचलला आणि पाठीमागे असलेल्या मोठ्या मैदानात नेऊन तो थंड केला. त्याचा गॅस सगळा बाहेर काढून टाकला आणि ती होणारी दुर्घटना टाळली गेली. अतिशय झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु ह्याच्या बाबतीमध्ये प्रिकॉशन घेणं आणि लोकांनी, नागरिकांनी सावध राहणं अतिशय आवश्यक आहे. घरामध्ये ज्या वायरिंग आहे ती वायरिंगसुद्धा वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आग कशामुळे लागली ते फायर ब्रिगेडवाले त्याचा शोध घेतील आणि डिटेलमध्ये ते नंतर अहवाल सादर करतील. इजा वगैरे कोणाला झाली नाही. सुदैवाने घरात कोणीही नव्हतं आणि आग लागल्याबरोबर ताबडतोब सगळ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या लोकांना पण सांगितलं आणि विशेष म्हणजे BSTचे कर्मचारी इथे राहतात. त्यांनी ताबडतोब त्या सप्लाय विभागातले अधिकारी इथे होते. त्यांनी इमारतीचा मुख्य प्रवाह होता फ्यूज, तो संपूर्ण इमारतीचा सप्लाय खंडित केला. त्याच्यामुळे आग दुसरीकडे पसरली नाही. त्याच्यामुळे सर्व सुरक्षित आहे आणि त्याबद्दल मी मनापासून त्या BSTच्या त्या अधिकाऱ्याचं सुद्धा मी अभिनंदन करतो.